अहिल्यानगरमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट. पिसाळलेल्या कुत्र्याने एका दिवशी घेतला तब्बल 38 जणांना चावा. अहिल्यानगर शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. गुरुवारी एका पिसाळलेल्या कुत्र्याने शहरातील तब्बल 38 नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने यापूर्वी ही आश्वासने दिली होती, मात्र प्रत्यक्षात प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शहरात रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्याचे हल्ले, वाहनांचा पाठलाग आणि नागरिकांवर जीवघेणे हल्ले वाढल्याने नागरिकांमध्ये मोठी चिंता आहे. यापूर्वी ही कुत्र्याच्या हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू झाला होता, याची आठवणही आंदोलकांनी करून दिली. महापालिकेने तातडीने उपाययोजना न केल्यास आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पिंपळगाव माळवी येथे मोकाट कुत्र्यांसाठी निवारण केंद्र उभारण्याचे काम सुरू असून आवश्यक उपाययोजना लवकरच केल्या जातील, असे प्रशासनाने आश्वासन दिले आहे.